साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रभाग क्रमांक 4 येथील वाळीवेस येथे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र बांधकाम इमारत कामगार क्षेत्रातील कामगारांसाठी माध्यान्ह भोजनाची सुरुवात करण्यात आली। रविवारी वाळीवेस येथील जाजू वाचनालयाच्या बाहेर माध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, नगरसेवक विनायक विटकर, राजू होशेट्टी, योगेश कुंटूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत योजना सुरू करण्यात आली। आज सोलापूर शहर उत्तर प्रभाग क्रमांक 4 विनायक अण्णा विटकर यांच्या प्रभागात महाराष्ट्र राज्य शासनाचं बांधकाम कामगार योजनामध्ये जे मध्यान्ह भोजन योजना होतं त्या अंतर्गत या ठिकाणचे सर्व बांधकाम कामगारांना आमदार विजय देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर उत्तरमध्ये मागच्या 2 महिन्यापासून घरकुल असो, शेळगी बाग असो, बाळ्या असो, आज प्रभाग क्रमांक 4 असे येणाऱ्या काळात अजून बाकीच्या प्रभागात पण या प्रकारची योजनेचं बांधकाम कामगारांना मोफतमध्ये लाभ देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या तर्फे सुरू आहे। येणाऱ्या काळात आपण सर्वांनी या भागातले सर्व बांधकाम कामगारांनी या भोजनाचा लाभ घ्यावा आणि जे आपण कष्ट करता आणि जेवणासाठी पण वेळ भेटत नाही ते त्याचा कुठंतरी विचार करून या भागातले सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे तसेच विनायकजी विटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर रोज या जागेवर मारुती मंदिरपाशी रोज जेवणाचं व्यवस्था करण्यात आलेलं आहे। सर्वांनी लाभ घ्यावा। प्रभाग क्रमांक 4मध्ये वाळवेस परिसरात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अन्नधान्य म्हणजे एक अन्न मोफत अन्न वाटपाचा कार्यक्रम आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमाला आमचे मित्र मार्गदर्शक राजू होशेट्टी, योगेश कुंदूर, ठक्कर शेडजी, जाजू शेडजी यांचं मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। या परिसरातील भागामध्ये कामगारांचे मोठ्या प्रमाणात वसाहत आहेत। या कामगारांना 2 वेळचं जेवण मिळालं पाहिजे आणि मोफत मिळालं पाहिजे, त्या उद्देशाने आम्ही या परिसरात जेवणाचा कार्यक्रम चालू केलेला आहे। सकाळी आणि संध्याकाळी असं 2 टाईम या जेवणाचं नियोजन असणार आहे। याचा फायदा जास्तीत जास्त गोरगरिबांना झालं पाहिजे आणि त्याचा जास्त लाभ घेतलं पाहिजे त्यांनी, एवढंच मी या निमित्ताने आवाहन करतो।